जय शिवराय मित्रांनो, मी रणजित चौधरी स्वागत करतो तुम्हा सर्वांचं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये। आज आपण जाणार आहोत दुर्गेश्वर रायगडवरती। रायगडचा इतिहास जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। रायगडवर जाण्याचा मार्ग नगर, शिरूर, रांजणगाव, शिक्रापूर, पुणे तसेच पुढे ताम्हिणी घाटातून निजामपूर, पाचाड मार्गे असणार आहे। मित्रांनो, शनिवारवाडा पाहून आणि श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन मी निघालो रायगडच्या दिशेने। मित्रांनो, मी रायगडच्या पायथ्याशी पोहोचलो आहे। रात्रीचे 4 वाजले आहेत। रायगडवरती जाण्यासाठी एकूण 3 मार्ग आहेत। पहिला चित्रा दरवाजा मार्गे, दुसरा नाणे दरवाजा मार्गे आणि तिसरा रोपवेने जो पुढे चालून मेना दरवाजामध्ये निघतो। आपण जाणार आहोत चित्रा दरवाजा मार्गे। वरती जाता जाता आपण रायगडचा इतिहास जाणून घेऊ। तसं पाहिलं तर रायगडचा खूप मोठा इतिहास आहे। राजांकडे येण्यापूर्वी रायगड हा प्रतापगडच्या पायथ्याशी असलेल्या जावळीच्या खोऱ्यातील चंद्रराव मोरे यांच्याकडे होता। मोरे म्हणजे सम्राट अशोकने बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यामुळे काही मौर्य नाराज झाले। ते कोकणात आले आणि तिथे स्थायिक झाले। कालांतरानंतर मौर्यचे मोरे झाले। तर राजांनी चंद्रराव मोरे यांना 1655 साली पत्र पाठवले। राजांना वाटलं की मौर्य हे जर स्वराज्यात सामील झाले तर स्वराज्याला उभारणी भेटेल। पण चंद्रराव मोरे हे खूप उद्धट आणि उर्मट होते। त्यांनी राजांना उलटपक्षी पत्र पाठवले की तुम्ही कसले राजे, खरे राजे तर आम्ही आहोत। आमच्या शरण या व आम्ही तुम्हाला माफी देऊ। हे ऐकताच राजांनी 1655 साली चंद्रराव मोरे यांच्या विरुद्ध सैन्य पाठवले। चंद्रराव यांचे धाकटे बंधू कृष्णाजी हे हनुमंत काकडे यांच्याकडून मारले गेले।
चंद्रराव यांना वाटले की आता आपलाही वध होणार. मरणाच्या भीतीने ते राजांच्या शरण आले. शरण आलेल्यांना राजे कधीही मरण देत नसत. 1656 साली रायरीचा डोंगर म्हणून प्रसिद्ध असलेला रायगड राजांकडे आला. युरोपियन लोक रायगडला ईस्टर्न जिब्राल्टर असे म्हणत, तर रायगडला नंदादीप असेही म्हटले जात असे. रायगडवरती जाण्यासाठी जवळजवळ 2000 पायऱ्या आहेत. रायगड सरळ सरळ युद्ध करून कोणालाही जिंकता आला नाही. राजांनीही तो चंद्रराव मोरे यांच्याबरोबर तह करूनच घेतला. पुढे शंभूराजांच्या मृत्यूनंतर 1689 साली औरंगजेबानेही तो तह करूनच घेतला आणि त्यानंतर इंग्रजांनीही तो तहतच घेतला. इंग्रज आणि पेशव्यांच्या वाराणसीबाई यांच्यात 1818 थोड्या प्रमाणात युद्ध झाले, पण युद्ध थांबून तह केला गेला. पण या थोड्याशा युद्धातच तोफांच्या माऱ्यामुळे रायगड बांधणीसाठी वापरल्या गेलेल्या सागवान लाकडाने पेट घेतला आणि रायगड तब्बल 12 दिवस जळत होता. त्यानंतर रायगडवरती जाण्यासाठी सामान्य जनतेला बंदी घालण्यात आली, कारण इंग्रजांना माहिती होतं की रायगडचा स्पर्श मराठ्यांना झाला तर मराठी बंड करून उठतील. रायगड जसा ओसाड पडला तो तब्बल 52 वर्षांसाठी. महाराजांची समाधी कोठे आहे हे सांगणे देखील मुश्किल होते. पण 1870 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगडवरती जाऊन समाधीचा शोध घेतला आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्यावर पोवाडा लिहून स्वतंत्र लढ्यास जीवनदान दिले. पुढे 1895 साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक शिवजयंती उत्सव सुरू केला आणि महाराजांच्या पडलेल्या समाधीचा जीर्णोद्धार करून घेतला. मित्रांनो, हा आहे महादरवाजा आणि महादरवाजाचे दरवाजे सकाळी बरोबर 7 वाजता उघडतात. त्यामुळे सकाळी 7 पर्यंत 2 तास तरी आपल्याला इथेच थांबावे लागेल. गडावर जाण्यासाठी एकूण 5 दरवाजे आहेत. पहिला हा महादरवाजा, दुसरा नगारखाना दरवाजा, तिसरा मेना दरवाजा, चौथा पालखी दरवाजा आणि 5वा वाघ दरवाजा. तर हा आहे महादरवाजा. या महादरवाजावरती सुंदर अशा कमळाच्या कोरीव आकृती आहेत आणि श्री आणि लक्ष्मीचे प्रतीकही कोरलेले आहे. महादरवाजाचे बांधकाम हे गोमुख पद्धतीचे असल्यामुळे हा दरवाजा जवळ आल्याशिवाय दिसत नाही आणि या दरवाजावरती गोमुख पद्धत असल्यामुळे खांबाने पाडणे किंवा तोफांचा माराही यावर होत नसे. येथे शिवांच्या पायाखाली चिरडलेले कोरीव हत्तींची आकृती सुद्धा आहे आणि या महादरवाजावरतीच या तोफा सज्ज असलेल्या दिसतात. दिवाळी वेळ आल्यामुळे पहिला दिवा हा माझ्या राजांना आणि या रायगडाला अर्पण. पुढे आल्यानंतर हा शिवकालीन मल्लखांब पाहण्यास मिळतो. मल्लखांबाच्या विरुद्ध बाजूस आहे तो म्हणजे हत्ती तलाव. राजांना दूरदृष्टी होती की याच गडावर आपला राज्याभिषेक होणार आहे, म्हणून 2 हत्तींची पिल्ले राजांनी पालखीत बसवून या गडावरती आणली होती आणि हीच हत्तीची पिल्ले पुढे महाकाय बनली आणि राज्याभिषेकावेळी राजे थाटात याच हत्तींच्या अंबारीमधून बसून आले होते. आणि याच तलावातील आणि गडावर असणाऱ्या अशा 11 तलावातील दगडांचा वापर करून
गडावरती 350 इमारती उभ्या केलेल्या आहेत. गडावरती एकूण 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या, 5 खोदीव बंधारे आहेत. राजांनी गडावर पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही मोहीम त्या काळातच राबवली होती, जेणेकरून गडावर पाण्याची टंचाई होता कामा नये. पुढे आल्यानंतर हे आहे शिरकाई देवीचे मंदिर. शिरकाई देवता ही गडावरील मुख्य देवता आहे. वरती आल्यानंतर हे आहे होळीचे मैदान. होळीच्या मैदानामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा भव्य असा पुतळा आहे. या मैदानाचा इतिहास असा की प्रत्येक होळीच्या सणाच्या दिवशी इथे एक भव्य होळी पेटवली जात असे आणि या होळीमधून जो कोणी जळता नारळ काढेल त्याला राजे स्वतःच्या हाताने 1.25 किलोचं सोन्याचं कडं घालत. इतिहासामध्ये छत्रपती शंभूराजांनी अगदी लहान वयातच पेटता नारळ या होळीमधून काढल्याच्या नोंदी आहेत. मैदानासमोरच आहे हा बाजार आणि बाजाराच्या अगदी डाव्या बाजूला आहे हत्तीखाना. या हत्तीखान्यामध्येच छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी जी 2 हत्तीची पिल्ले आणली होती, त्या हत्तीच्या पिल्लांना मोठं केलं गेलं. मित्रांनो, होळी मैदानासमोर हा आहे शिवकालीन बाजार. या बाजाराची रचना अशा प्रकारे केली गेली आहे की प्रत्येक दुकानाची उंची 4 ते 5 फूट आहे, जेणेकरून कोणताही मावळा किंवा सैनिक घोड्यावर बसून आला तर खाली न उतरता तो बाजार करून परतला पाहिजे. प्रत्येक लेनमध्ये 22-22 दुकाने आहेत आणि याच बाजारामध्ये व्यापाराचं प्रतीक असलेलं नागाचं चिन्ह सुद्धा पाहायला भेटतं. मित्रांनो, या बाजारातून पुढे जाणारा मार्ग सरळ जगदीश्वर मंदिर आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या समाधीकडे जातो. पण तिकडे जाण्या अगोदर आपण रायगडाचे बांधकाम प्रमुख हिरोजी इंदुलकर यांच्याविषयी थोडं जाणून घेऊ. 1656 साली राजांनी रायगड बांधणीचे काम हिरोजी इंदुलकर यांच्यावर सोपवले आणि हिरोजींनी राजांना वचन दिले की राजे, तुम्ही पुढील वेळेस ज्यावेळेस याल तोपर्यंत रायगड बांधून पूर्ण झालेला असेल. आणि रायगड बांधणीला हिरोजींनी सुरुवात केली. पण 1666 मध्ये रायगड बांधणीसाठी पैसा अपुरा पडू लागला. राजेही आग्र्याला कैद होते. हिरोजींमध्ये एवढं धाडसही नव्हतं की ते आऊसाहेबांना पैसे मागतील. मग 1666 मध्ये हिरोजींनी स्वतःचं घरदार विकलं, पण रायगडाचं काम अपूर्ण ठेवलं नाही किंवा ते बंदही पडू दिलं नाही. 1656 ते 1670 अशा 14 वर्षांच्या कालखंडामध्ये रायगड बांधून पूर्ण झाला आणि राजेही आग्र्यावरून सुटून आले. ज्यावेळेस राजांनी 1670 मध्ये रायगडवरती पाय ठेवला त्यावेळेस रायगड पूर्ण बांधून झालेला होता. राजांनी रायगड पाहिला व राजे खुश झाले. राजांनी हिरोजींना विचारले की मागा हिरोजी, जे वाटेल ते मागा. आणि हिरोजींनी जगदीश्वराच्या मंदिरासमोर एक पायरी मागितली. राजांनी याचं कारण विचारलं तर हिरोजी म्हटले की राजे, जेव्हा जेव्हा तुम्ही जगदीश्वराच्या मंदिराच्या दर्शनाला याल तेव्हा तेव्हा तुमच्या पायाची धूळ ही माझ्या मस्तकाला लागेल. आपण ती पायरी सुद्धा पाहणार आहोत. हेच ते जगदीश्वराचं मंदिर. या मंदिराची रचना बाहेरून मस्जिदीसारखी केली गेली आहे, ज्यामुळे यवनांना हे त्यांना त्यांचं मंदिर वाटतं. यामागील कारण की यवनांनी यावरती अतिक्रमण करू नये. मंदिरासमोर सुंदर असा नंदी आहे, ज्याची तोडफोड केली गेलेली आहे.
मंदिर बाहेरून जरी मस्जिदीसारखे दिसत असले तरी मंदिरामध्ये सुंदर असं कासव आणि हनुमानाची मूर्ती आहे. आणि मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी स्वतःच्या हाताने बसवलेली शिवकालीन शिवलिंग सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी राजे हे महादेवाचे खूप मोठे भक्त होते. त्यामुळे या जगदीश्वराच्या मंदिराच्या अगदी समोरच छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची समाधी बनवली गेली आहे. या समाधीच्या क्षेत्रामध्ये कोणत्याही मावळ्यास जयघोष करण्यास मनाई आहे, कारण इथेच माझा राजा निद्रावस्थेत आहे. मित्रांनो, हीच ती पायरी जिच्यावरती कोरलं गेलेलं आहे, सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. मित्रांनो, छत्रपती शिवरायांच्या समाधीच्या पाठीमागेच वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. छत्रपती शिवरायांचे आशीर्वाद घेऊन मी निघालो टकमकटोक पाहण्यासाठी. समोरच आहे महादरवाजा. महादरवाजाहून सुद्धा आपण टकमकटोकाचा कडा पाहिला होता. टकमकटोकाविषयी सांगायचं झालं तर टकमकटोकाची उंची 2600 फूट आहे आणि जो गद्दार आहे त्याला या टकमकटोकावरून पोत्यात घालून फेकून दिलं जात असे. असं म्हटलं जातं की छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी कोणालाही या कड्यावरून खाली फेकून दिलं नाही आणि छत्रपती शंभूराजे यांनी कोणत्याही गद्दाराला सोडलं नाही. मित्रांनो, आपण परत आहोत होळीच्या मैदानामध्ये. होळीच्या मैदानापासून डावीकडे जो रस्ता जातो तिथे 2 वाटा फुटतात. पहिली वाट जाते नगारखान्याकडे आणि दुसरी वाट जाते वाघ दरवाजा, कुशावर्त तलाव आणि वाडेश्वर मंदिराकडे. आपण अगोदर वाडेश्वर मंदिराकडे जाऊन येऊ. वाडेश्वर मंदिर आणि कुशावर्त तलाव हे अगदी समोरासमोर आहे. वाडेश्वर मंदिरामध्ये सुंदर अशी शिवकालीन पिंड आहे. समोरच नंदी आणि कासव सुद्धा दिसतात. तसेच तुम्ही कुशावर्त तलावापासून समोर जाणाऱ्या पायवाटेने जर गेलात तर साधारण अर्धा तास चालल्यानंतर समोर दिसतो तो वाघ दरवाजा. वाघ दरवाजाची खासियत म्हणजे त्याच वाघ दरवाजामधून राजाराम महाराज यांनी 1818 मध्ये ज्यावेळेस इंग्रजांनी हल्ला केला त्यावेळेस त्या मार्गामधून निघून खाली उतरून कर्नाटकामधील जिंजी गाठली होती. वाघ दरवाजाचा वापर गडावर गुपचूपपणे येण्या जाण्यासाठी केला जात असे. मित्रांनो, आपण वाडेश्वर मंदिर, कुशावर्त तलाव आणि वाघ दरवाजा पाहिला. आता आपण जाऊया वरती.
राजांचा दरबार आहे, भिंत ही आत्ताची आहे, दरबार ओपन आहे. पूर्वी दरबार पूर्णपणे पॅक होता. दरबारामध्ये 6 ते 6,500 प्रजा इथे बसली जात होती. पण त्यावेळी काही माईक, काही स्पीकर होतं का? काही नव्हतं का? राजासमोर सिंहासनामध्ये बसून जे बोललं जात होतं, दरबाराच्या कानाकोपऱ्यापर्यंत आवाज जात होता. तो आवाज आधी आपल्याला पाहायचा. त्या दरबार पूर्णपणे शांत असला ना, कोणत्याही कोपऱ्यामध्ये जावा, शिट्टी वाजवा, पेपर फाडा, सिंपल मध्ये बोला, चारी कोपऱ्यामध्ये आवाज आज येतो. आवाज पाहत असेल, सर्वांनी शांतपणे लाईट इथून आवाज येणार आहे, तो आवाज तुमच्यापर्यंत आला, रिप्ले करायचा आहे, पेपर फाडणार आहे, पेपराचा आवाज आला तर तिथे हिरो चिंतनकरांसाठी ताल्या वाजवायच्या. जय जय सिंहासनाचं पण पंचधा तुझं पाहतो बा. वरती आतमध्ये आपल्या राजांची मूर्ती, पण त्याच्या खाली काही 3 खिडक्या दिसतात का? त्या खिडक्यांच्या आतमध्ये असणारा महत्वाचा दगड, दगडावरती छत्रपती शिवरायांचं सुवर्ण सिंहासन, हे पूर्वी सोन्याचं होतं बा. राजांचं सिंहासन सोन्याचं होतं, 32 सोन्याचं. 32 मन म्हटलं, 1 मन म्हटलं की 40 किलो, असं 1240 किलोचं आपल्या राजांचं सिंहासन येतं होतं. मग ते सिंहासन 9 नोव्हेंबर 1689 मध्ये औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान, टोपणनाव इफ्तिकार खान, त्याने घणाचे घाव घातले, सिंहासन तोडलं, विटलवलं, विटा करून नेल्या गेल्या. पण त्या जागेवरती आता वरची मेघ नंबर 1985 मध्ये बसवण्यात आली. आतमध्ये असणारी आपल्या राजांची मूर्ती 6 जून 2009 मध्ये कोल्हापूरचे राजे छत्रपती संभाजीराजे कडे बसवण्यात आलेली आपल्या राजांची 600 किलोची मूर्ती. समोर पाहिलं गेट नगारखाना, नगारखाना बांधले, किल्ल्याचा प्रवेश गेट. या नगारखान्यावरती नगारे, चौकडे, सने बांधल्या, किल्ल्याचे दरवाजे बंद होते, पण नगारखाना हा बांधले किल्ल्याचा प्रवेश गेट. इथे आपल्या राजांचा शिवराज्याभिषेक सुला इथे झाला होता, अजूनपर्यंत होतं. सर्वांनी राज्याभिषेकाचा पोस्टर, छायाचित्र पाहिलं असेल. या दरबारामधले पहा, दिनांक 6 जून 1674 वारता शनिवारी राजे शनिवारी पहाटे उठून त्यांच्या राहत्या राजवाड्यामध्ये राजे स्नान करून, राजे पोशाख घालून, जम्मराजे राजमार्गाने राज होण्यासाठी या दरबारामध्ये येणार ना. राजे याच नगारखान्यामध्ये येतात. आपले राजे या नगारखान्यामध्ये येतात. राजाने हा दरबार पाहिला, एक कल्पना, एक विचार की त्यावेळी हा दरबार कसा वाटत असेल, कसा सजवला असेल, कसा दिसत असेल. राजे कारखान्यामध्ये येतात. राजाने दरबार दरबार पैठणी कापडाने, मखमली पडद्यांमध्ये, रेशमी पडद्यांमध्ये सजवला होता. दरबाराच्या चारी साईडने मशाली लावल्या होत्या. मशालींच्या उजेडामध्ये 6,000 प्रजा राजांच्या राज्याभिषेकाची राजे नगारखान्यामध्ये येतात. राजाने समोर पाहिलं, राजांचं सुवर्ण सिंहासन हे सोन्याने, हिऱ्याने, मोत्याने सजवलं होतं. सिंहासनाच्या उजव्या हाताला त्यावेळी राष्ट्रनाथ जिजाऊ साहेब 78 वर्षाच्या माता आपल्या राजांच्या राज्याभिषेकाची वाट पाहत. सिंहासनाच्या डाव्या हाताला मंत्रिमंडळ, उजव्या हाताला हू साहेब, राजांच्या राण्या, राजांच्या चिरंजीव, काशीच्या गागाभट्ट. राजे नगारखान्यामध्ये तास राजाने हा दरबार पाहिला. राजाने हा दरबार पाहिला आणि या दरबारामध्ये असणारी ती 6,000 प्रजा पाहिली. आपल्या राजाने या दरबारामध्ये असणारी 6,000 प्रजा पाहिली आणि प्रजा पाहताच आपल्या राजांचं अंतःकरण, आपल्या राजांचं हृदय त्यावेळी पूर्ण नगारखान्यामध्ये येतात. राजाने हा दरबार पाहिला आणि या दरबारामध्ये असणारी ती 6,000 प्रजा पाहिली. आपल्या राजाने या दरबारामध्ये असणारी 6,000 प्रजा पाहिली आणि प्रजा पाहताच आपल्या राजांचं त्यावेळी अंतःकरण, त्यांचं हृदय खरं तर राजाने रडायचं नसतं आणि खरं तर राजाने दिलेलं द्यायचं. आपल्या राजांचं अंतःकरण भरून येण्याचं कारण काय होतं? आपल्या राजांचं हृदय भरून येण्याचं कारण काय होतं? कारण होतं की ज्या मावल्यांनी, ज्या वीरांनी, ज्याने हिंदवी स्वराज्य उभं केलं, लैखी मावळा
राजांना या राज्याभिषेक सोहळ्यासाठी या दरबारामध्ये पाहण्यास मिळत नव्हता. भाऊसाहेबांच्या डोळ्यातून आनंदाच्या अश्रू वाहत होत्या. कारण शिवनेरच्या मातीत शिवनेरच्या मातीत खेळणारा माझा बाल राजा होणार आहे, छत्रपती होणार आहे. भाऊसाहेबांना आपले राजे नक्कीच म्हटले गेले. भाऊसाहेब आम्हाच आमचे मावळे होतात. भाऊसाहेब ज्या मावल्यांनी ज्याने ज्याने हिंदवी स्वराज्य उभं केलं, एकही मावला आम्हास या दरबारामध्ये पाहण्यास मिळत नाही. भाऊसाहेब सुवर्ण सिंहासनाची पहिली पायरी हिंदवी स्वराज्याची. भाऊसाहेब या सिंहासनाची जी दुसरी पायरी करतो ना, हा माझा बाजी पासालकर. भाऊसाहेब सिंहासनाची तिसरी पायरी देतो, हा प्रतापराव उदय. चौथी पायरी मुरारबाजी, चौथी पायरी तर तो मुरारबाजी. आधी लगीन कोंढाण्याचं मगच माझ्या रायबाचं असे म्हणणारे माझे तानाजी मालुसरे. माझे अनेक मावल्यांची अनेक वीरांची नावं घेत आपले राजे लटलट टांगणारे या सिंहासनावर उडते. राजांच्या अंगावरती काशीच्या राजा भट्टाने सप्त नद्यांचा सप्त स्तंभांचा अभिषेक करण्यात आला. राजांच्या अंगावरती 1000 मोहरा उधळण्यात आल्या. राजांच्या हाती विष्णूची मूर्ती देण्यात आली. राजांच्या अंगावरती छत्र पकडण्यात आलं. व याच दरबारामध्ये ललकाऱ्या गोष्ट होऊ लागल्या की राजे राजे झाले, राजे छत्रपती झाले की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती की जय. भवानी जय शिवाजी हर हर महादेव महादेव. दरबारामध्ये घोषणा होऊ लागल्या. याच नगर खाण्यावरती नगारे चौकडे वाजू लागल्या. प्रत्येक गडकिल्ल्यांवरती तोफांचे इशारे झाले. राजे राजे झाले, राजे छत्रपती झाले. अशा प्रकारे आपल्या राजांचा राज्याभिषेक केला. ते झाला होता अजूनपर्यंत इथे होतो. आता आपण मित्रांनो, नगरखान्यामधून प्रवेश करताच उजव्या बाजूला हा खडक दिसतो. या खडकाविषयी असं म्हटलं जातं की या खडकाच्या कंपनामुळेच राजदरबारामध्ये कितीही छोटा आवाज केला तरी तो घुमतो. होळीच्या मैदानामधून आपण डाव्या बाजूने नगरखान्याकडे गेलो होतो, पण आता आपण उजव्या बाजूने एका छोट्या पायवाटेने जाणार आहोत. ही पायवाट सरळ पालखी दरवाजापाशी निघते. ही आहे पाण्याची टाकी आणि अशा 84 टाक्या गडावर आहेत. मित्रांनो, हे आहेत विजयी मनोरे. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी एखादा गड किल्ला जिंकायचे तर आजूबाजूच्या जनतेला कळण्यासाठी याच मैदानावरती मोठा जाळ केला जायचा किंवा नगाडे वाजवले जायचे. मनोऱ्यांच्या समोरच आहे गंगासागर तलाव. गंगासागर तलावाचा इतिहास सांगायचा जर झाला तर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा ज्यावेळी राज्याभिषेक झाला तर त्यासाठी आणलेलं 7 नद्या आणि 7 समुद्राचं पाणी गागाभट यांनी याच तलावामध्ये सोडलं होतं. त्यामुळे या तलावाचं नाव पडलं गंगासागर तलाव. गंगासागर तलावाच्या समोरच आहे हा पालखी दरवाजा. छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे किंवा इतर राण्यांच्या पालख्या याच दरवाजामधून ये जा करत असत. या पालखी दरवाजाला एकूण 31 पायऱ्या आहेत आणि वरती गेल्यानंतर उजव्या बाजूस राणीवासा तर डाव्या बाजूस छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजवाडा आणि टाकसळ वगैरे आहे. पालखी दरवाजातून वरती आल्यानंतर बरोबर समोर लाईनीत आहे मेना दरवाजा आणि या 2 दरवाजांच्या मध्ये उजव्या बाजूस आहे तो म्हणजे राणीवासा. राणीवाशामध्ये एकूण 6 महल पाहण्यास मिळतात. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना एकूण 8 राण्या होत्या, पण रायगडावरती 6च महल का? तर याचे उत्तर असे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्राण आणि छत्रपती शंभूराजे यांच्या आई महाराणी सईबाई यांचा मृत्यू राजगडावरतीच झाला. त्यांनी रायगड बनताना कधी पाहिलाच नाही आणि महाराणी पुतळाबाई या जिजाऊ मासाहेब यांच्याबरोबर रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी राहत होत्या.
या 6 महालांच्या मध्ये आहे हा वरांडा. या वरांडाची रचना अशा प्रकारे केलेली आहे की कोणतीही राणी दुसऱ्या राणीकडे गेली तर तिला बाहेर न पडता आतल्या जाण्या येण्याची सोय केली गेली. व या महालांची रचना अशा प्रकारे केली गेली आहे की कोणीही कोणत्या राणीचा कोणता महल आहे हे सांगू शकत नाही. एकदम सारख्या प्रमाणात किंवा सारख्या प्रकारचीच बांधणी या महालांची केली गेली आहे. पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सईबाई आणि पुतळाबाई या राणी साहेबांच्या व्यतिरिक्त 6 राणींची नावे कोणती. त्या काळातही छत्रपती शिवाजी महाराज यांनी गडावरती वेगवेगळे उपक्रम राबवले होते. जसं पाणी अडवा पाणी जिरवा, तेथीलच तळ्यातील किंवा तलावातील दगड काढून इमारतींची रचना आणि रायगडावरती हे शौचालय. त्या काळातही छत्रपती शिवाजी महाराज यांनी उघड्यावर शौच न करता गडावरती खूप सुंदर अशा प्रकारचे शौचालय बांधणी केलेली आहे. मित्रांनो, राणीवाशाच्या समोरच आपणास पाहावयास मिळतात ते अष्टप्रधान भवन. स्वराज्याचा कारभार याच अष्टप्रधान भवनामधून चालत असे. त्याचबरोबर अष्टप्रधान भवन आणि राणीवासा यांच्या मधोमध आहे मेना दरवाजा. याच मेना दरवाजाचा वापर करून सर्व राण्या सूर्यास्त पाहण्यासाठी गडाच्या बाहेर पडत असत. अष्टप्रधान भवनाच्या शेजारीच आपणास पाहावयास मिळतात हे भव्य असे 2 धान्याचे कोठार. शिवकाळात या कोठारांचा वापर धान्य साठवणीसाठी केला जात असे. तसेच पुढे चालून पेशव्यांच्या काळात या धान्य कोठारांचा वापर कैद्यांना बंदी करून ठेवण्यासाठी केला जात असे. इथे गेल्यानंतर कॅमेरा किंवा मोबाईल खूप व्यवस्थित वापरा, कारण जर या धान्य कोठारामध्ये मोबाईल किंवा कॅमेरा पडला तर तो काढणं अशक्य आहे. आपण पालखी दरवाजातून वरती आल्यानंतर उजव्या हाताला होता राणीवासा, तर डाव्या हाताला वरती आल्या आल्या आपणास टाकसळ पाहण्यास मिळते. शिवकाळातील जे होन तयार केले जात होते ते याच टाकसळीमध्ये तयार केले जात असत. आणि टाकसळीच्या बरोबर समोर आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा भव्य असा 2 मजली राजवाडा. हाच तो राजवाडा आहे मित्रांनो, जिथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1670 ते 1680 असं 10 वर्ष वास्तव्य केलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघा, आता आपण राणी महाल मंत्रिमंडळ धान्य कुठार पाहिलं, पण जिथे आहात हा आपल्या राजांचा राजवाडा आहे. या भिंतीपासून एक समोर भिंत आहे, त्या भिंतीपर्यंत अखंड राजांचा हा राजवाडा होता. पण राजवाड्याची काही रचना होती की छत्रपती शिवरायांचा हा राजवाडा पूर्वी 2 मजली होता. 2 मजली होता. आजूबाजूला काही खिडक्या होत्या, त्याला टेहलणे बुरुज होते. पहारेकरांसाठी टेहलणे बुरुज पण होते. पण या राजवाड्यामध्ये ना अशा प्रकारे काही 4 चौथरे पण होते. 4 पैकी हे समोरचे 2 आहेत ना खूप महत्वाचे आहेत. पहिला चौथरा अतिशय महत्वाचा आहे की हे आपल्या राजांचं बेडरूम, हे आपल्या राजांचं निधन झालेलं ठिकाण आहे. राजे रायगडावरती ते राहत होते. याच राजवाड्यामध्ये राजाराम महाराजांचं लग्न झालं होतं. राजे शेवटचे 10 वर्ष होते. राजे जास्त करून राजगडावरती होते. राजगडावर 26 वर्ष, रायगडावर 10 वर्ष, बालपण शिवनेरी किल्ल्यावरती 14 वर्ष. राजांची वस्ती या गडावरती 1671 मध्ये आली. आपल्या राजांचं निधन याच गडावरती
तर याच महालामध्ये आता 3 एप्रिल 1680 मध्ये चैत्र पौर्णिमा हनुमंत जयंतीच्या दिवशी आपल्या राजांचं निधन याच महालामध्ये झालं. राजांचं निधन इथे झालं. राजांना अग्नी त्यांना देहबली देण्यासाठी इथून समोरच्या कोपऱ्यामध्ये मंदिर दिसते का? लांबून पाहिलं तर मस्जिद वाटतं पा. ते मस्जिद नाहीये, ते शंकराचं महादेवाचं मंदिर आहे पा. राजे शंकराचे भक्त होते म्हणून राजांना देहबली जगदीश परास समोर देण्यात आली. राजांना अग्नी त्यांच्या तुळत भाऊ साबाजी भोसले त्यांच्या हाताने देण्यात आली. राजांची समाधी जगदीश परास समोर. राजवाड्याचा दुसरा चौतारा हे स्वयंपाक राजवाड्याच्या कोपऱ्यामध्ये त्यांचं स्नानगृह होत. हे स्नानगृह इथं पाण्याच्या टाक्या. पूर्वी काम चुकार लोक होती ना, त्यांना शिक्षा केली जात होती. कावडीचं भांड माहिती ना, कावडीचं भांड दिलं जात होतं. तिथे खाली मोठं गंगासागर तलाव आहे, तेथून पाणी तिथे भरायला लावलं जात होतं. खाली गंगासागर हे स्नानगृह बघू, नंतर आपण गंगासागर पाहण्यासाठी पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराजांच्या काळात शिवराई होऊन नाणी किंवा कॉईन म्हणजे महाराजांच्या काळात त्या ठिकाणी नाणी तयार करायची, म्हणून त्याला टाकसाळ म्हटलं गेलेलं आहे. त्या काळातला राजांचा छापखाना, त्याला आत्ताच्या भाषेमध्ये आपण मिंट म्हणतो. महाराजांची नाणी तयार करण्याची जागा आहे, कल्पना करा. या बाजूला ते तुम्हाला अष्टकोन गोल गॅलरी दिसते का? ही महाराजांची सज्जा बाल्कनी किंवा सज्जा गॅलरी आहे. म्हणजे राजांचं राजवाड्यामधल्या हवाखाणीची जागा आहे, म्हणून त्याला सज्जा बाल्कनी किंवा गॅलरी म्हटलं गेलं. आणि याच बाल्कनीच्या बाजूला समोर बघा इथे खलबत्ताने लिहिलं गेलंय चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन. तो कोपऱ्यात या आकारचं दगड दिसतो बघा. तिथून 11 पायऱ्या खाली उतरून खाली एक अंधारामध्ये खाली 10 बाय 10ची रूम आहे. त्या रूमचं नाव आहे गुप्त खलबत्ताना. राजांना जर गुप्तेमध्ये चर्चा करायची असेल किंवा गुपित जर बोलायचं असेल तर महाराज त्या ठिकाणी गुपित चर्चा करायची, म्हणून त्याला गुप्त खलबत्ताना म्हटलं. आणि महाराजांचे गुप्तरोचे बहिर्जी नाईक हे त्यांचे प्रमुख होते, म्हणून त्यांची गुपित चर्चा करण्यात येईल. खाली नाही अंधार आहे, वट वगळत जास्त लोक काही खाली कोणी जात नाही. पण मित्रांनो आता बघा तुम्ही रोपेण्याला न तो चिरकणीच्या कडे पण ती शेवटचा टोक जे बुरुज आहे तो खाली पठावते इलेक्ट्रिक पोल दिसतो का? पहिला दिसला का मित्रांनो? तो पहिला इलेक्ट्रिक पोल दिसतो ना, तो चिरकणीचा बुरुज म्हणजे त्याच बुरुजावरून ती म्हणजे मित्रांनो कल्पना करा, त्या मातेने आईनं दाखवून दिलं आईचं किती. एकदा गडावरती नगारखान्यामध्ये नगारे वाजले का त्या काळात पूर्णपणे गडाचे दरवाजे बंद करायचे. आणि एरकणी गडात दूध विकण्याचा दिवस होता, कोजागिरी पौर्णिमेचा. खास दूध विकण्याचा दिवस होता, दूध विकण्यासाठी गडावरती आली होती. काय झालं, सांजे वेळ ठरवून गेली, सूर्य मावळता झाला, गडाचे दरवाजे बंद झाले म्हणून एरकणी बाहेर. पण मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना, ज्याने रायगड किल्ला बांधला ना, त्यांच्या आर्किटेक्चरच्या नावाने त्याने गड बांधलं. त्या गड्यांची पद्धत गेलं खाली जाईल पाणी वरती लावा, याच्यावरती गडाचं कोणी येऊ शकत नाही. पण हिरा नावाची गवळणी खाली उतरून गेलेली असते. मग महाराज त्या हिरोजीला काय म्हणतात, तुम्ही आम्हाला गडाचं गॅरेंटी वगैरे दिलं, त्याचं असं गडाचं बांधकाम कसं झाले नाही. एखादी स्त्री जर खाली उतरून जाते तर शत्रू गड. मग त्या हिरोजीने काय केलं, महाराजांसमोर मान खाली घातली, तो कडा तासला, कड्याला बांधार घातला आणि त्या कड्याला नाव दिलं हिरकणीचा बुरुज. समोरच्या बाजूला बघा, आता या बाजूला मित्रांनो बघा इथे समोर तुम्हाला लाईन मध्ये दोन स्तंभ पाहायला दिसले का? पलीकडच्या बाजूला जो छोटा दिसतो बघा कमी हाईटचा गोल, हा विजयस्तंभ. विजयस्तंभ म्हणजे काय, महाराजांनी कोणता गड किंवा कोणता किल्ला जिंकला हे महाराज त्या ठिकाणी उभे राहायचे. मग आजूबाजूच्या गावाचे किंवा परिसराचे लोक समजायचे आज महाराजांनी कोणता तरी गड किंवा कोणता तरी किल्ला जिंकलाय, म्हणून त्या छोट्या स्तंभाला विजयस्तंभ. मित्रांनो, ही आहे खलबतखाना खोली. याच खोलीमध्ये छत्रपती श्री शिवाजी महाराज, अष्टप्रधान तसेच स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणजे बहिर्जी नाईक हे स्वराज्याच्या मोहिमा, लढाया किंवा कोणता गड कधी मिळवायचा या सर्व योजनांचा आखावा करत असत. मित्रांनो, हा होता दुर्गेश्वर रायगडचा इतिहास. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
पण रायगडचा इतिहास अजून एका स्थळाला भेट दिल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, ती म्हणजे माँसाहेब जिजाऊ यांची पाचाड गावातील समाधी व वाडा. आऊसाहेबांसमोर नतमस्तक होऊन मी या व्हिडिओचा शेवट करतो आहे. जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.